राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिपनाथ महाराज यात्रा उत्सवास उत्साहामध्ये प्रारंभ झाला असून दिनांक 18 ते 20 मार्च दरम्यान हा उत्सव चालणार आहे। गुहा येथे कानिपनाथ महाराज यात्रा उत्सव 18 ते 20 मार्च दरम्यान संपन्न होत असून यात्रेच्या अध्यक्षपदी अतुल दत्तात्रय कोळसे तर उपाध्यक्षपदी रवींद्र बाळासाहेब डवले, खजिनदारपदी अनिल सौदागर यांची निवड झाली। यात्रेची सुरुवात मंगळवारी 18 मार्च रोजी मानाचा नैवेद्य आणि काठी मिरवणुकीने झाली। बुधवार दिनांक 19 मार्च सकाळी होम हवन, गंगाजल पूजन आणि कावड मिरवणूक, दुपारी महाआरती तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। गुरुवार दिनांक 20 मार्च दुपारी महंत रामगिरी महाराज यांचं प्रवचन, सायंकाळी भव्य कुस्ती स्पर्धा तर रात्री नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथसंगीत कार्यक्रम रंगणार आहे। भाविकांसाठी दर्शन रांगेची सोय, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विविध प्रकारच्या दुकानांमध्ये फुलहार, खेळणी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, बांगड्या आणि गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। भाविकांनी यात्रा उत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन कानिपनाथ देवस्थान विश्वस्त कमिटी आणि यात्रा कमिटी ग्रामस्थांनी केलं आहे। येथील पुजारी शंकर मांजरे यांनी याबाबत आवाहन केलं। मी शंकर किसन मांजरे, मुख्य पुजारी, देवस्थान कानोबा देवस्थानचा मुख्य पुजारी। हे 1854 सालापासून परंपरा कानिपनाथ यात्रा रंगपंचमीला कानिपनाथ यात्रा उत्सवाने साजरा होत आहे। परंपरा पूर्वीपासूनही आतापासूनही प्रत्येक वर्षी रंगपंचमीला जत्रा असते, 3 दिवस जत्रा भरते। छबिना असतो, ऑर्केस्ट्रा असतो, कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असतात अनेक कार्यक्रम असतात। भाविक दर्शनाला ते परगावचे आणि आसपास शेजारचे पाजारचे अनेक लांब लांबचे देवासाठी नवसाला पावणारा एक ग्रामदेवता आहे आणि इथून गुहा गेलेली कानिपनाथला म्हणून गावाचं नाव गुहा पडलेलं आहे। येस मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, कोल्हार।